हाय हॅलो नमस्कार मी रेश्मी शेळके सुशी ओळख यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आहे। आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आणि आज आहे बुधवार, तर आईला येऊन 2 दिवस झालेले आहेत। तर त्याच्यानंतर आईला म्हणाली हा बेटा हां नो ट्युशन नो आंटी नो स्कूल, त्याचे हॉलिडे स्टार्ट झाले आयन्सचे। आणि आता बघा 2 दिवस झाले मम्मा घरी नाही आहे, आई घरी आहे। तर आजपासून मी म्हटली चला आज एकच दिवस आहे, थोडी क्लीन म्हणजे किचन साफ करेन, कारण आई 2 दिवस होती ना ताईन थोडं ना तिला जिथे वाटेल बाबा क्लीन करावं तर तिने तिने केलं। तर मग मी आता किचन करते, हे सगळं घासून काढेन आणि जेवढे डबे आहेत तेवढे बाहेर काढून आतून पुसून ट्रॉलीसुद्धा पुसून बस ती म्हणजे तिची मला हेल्प मिळेल, म्हणजे बसून बसून तिथे वगैरे ते डबे वगैरे पुसू शकते आणि मी आतून सगळं क्लीन करून मग जाईन। उठल्यावरती सगळा स्वयंपाक आवरला, पूर्ण स्वयंपाक आवरून नच करूया, कारण की नंतर मग जर साफसफाई करण्याच्या नंतर जर स्वयंपाक आवरायला जेवण करायला म्हटलं तर अजिबात ती ताकदच नसेल किंवा काही करायची इच्छा नाही। ते सगळं करून मला ऑफिसला जायचं आहे म्हणून तर सगळा पूर्ण स्वयंपाक आवरला। तर एक तासाचा टार्गेट ठेवलं की किचन पूर्ण 1 तासात क्लीन करायचं, त्यानंतर मग नाश्ता करून मग तयारी करून ऑफिसला जायचं आहे। चला काय काय क्लीन करते, म्हणजे ह्या सगळ्या ट्रॉल्या काढणार आहे, त्यातलं सगळं सामान काढीन, तोपर्यंत एका साईडला बसून पुसून घेईन आणि मी आतून सगळं क्लीन करेन। आणि फ्रीजसुद्धा आईने क्लीन करून घेतलं, फक्त मी आतून जे काही सामान होतं ते मी बाहेर काढेन, पुसून घेईन आणि पुन्हा तसंच डंप करेन। बाकीच्या गोष्टी आहेत, तर दीपकला 2 दिवस सुट्टी आहे, तर तिकडचं सगळं करून मोकळं होईल। जसं म्हणाली की मी उठल्यावरती पहिला सगळा स्वयंपाक आवरून घेतला होता आणि त्यानंतर इथे क्लिनिंगला लागली होती। तर माझ्याकडे फक्त 3 डेका आहेत, म्हणजे एक जो मी आता काढते सगळे त्याच्यामध्ये फक्त सगळे मोठे मोठे डबे आहेत। इवन हा सुद्धा डबा आहे, त्याच्यामध्ये ना असे बरेच असे 4-5 प्रकारचे डबे मी त्याच्यामध्ये टाकून ठेवले होते, कारण त्याच्यामध्ये काही असं स्टोअर करण्यासारखं नाही, कारण मी असं भरपूर सारं स्टोरेजचं सामान मी कधीच खरेदी करत नाही। हां फक्त ते लॉकडाऊनला घेतले होते, कारण बऱ्याच लोकांना माहिती आहे त्यावेळेला खूप असं आपलं किराणा मालाचं शॉर्टेज होत होता, त्याच्यामुळे सगळीच जण असं भरभरून डबे वगैरे तांदूळ किंवा मग कडधान्य किंवा असं करून ठेवत होती। आणि त्यावेळेला मी सुद्धा, आणि त्यावेळेला मग मी हे होतं माझं मॅटर्निटी लिव्ह होती, म्हणजेच प्रेग्नन्सी पिरियड होता, त्याच्यामुळे मग मी कसं जास्त म्हणजे हे नव्हतं, बाहेर पडणंच नव्हतं, आणि मग त्याच्यामुळे मी जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायचं होतं ना, म्हणून मग मी ते डबे खरेदी केले होते त्यावेळेला। आणि ते आता तसेच आहेत, म्हटली काय करू इवन बेडमध्ये सुद्धा राहू शकत नाही, कारण त्यांची जी साईज होती तर ती प्रचंड मोठी होती, म्हणून मग त्याचे खाली ठेवावे लागतात। आणि असं वाटतं की मी कधीतरी यूज होतील कधी असं भरपूर सारं सामान वगैरे काही झालं ना तर असं वाटतं, पण मग मी ते काढत नाही, तसेच ठेवून देते, एकात एक घालून ठेवते, तेवढंच पण त्यांना जागा होतो, 1 सिलेंडरचा जागा त्यांना पूर्णपणे जातो। त्यानंतर माझे फक्त 4 डबे असतात, खाऊचा डबा, भाकरीच्या पिठाचा डबा, गव्हाच्या पिठाचा डबा आणि तांदळाचा डबा। मी 5 किलोच्या वरती एक्स्ट्रा कुठलंही जास्त स्टोरेजचं सामान, म्हणजे हे जे मी पिठं वगैरे म्हणाली ना ते त्याच्यावरती आणतच नाही, कारण की ते डबे होते ते फक्त 5-5 किलोचेच होते। आणि जर जास्तीचं हवं असेल ना तर मग कसं काय करते की जर थोडंसं पीठ असेल ना तर ऑलरेडी म्हणजे कसं 5 किलोचं आणून ठेवते, आपल्याला कळतं ना की बाबा आपल्याकडे ह्या गोष्टी ह्या दिवशी आहेतच, मग तेव्हा आपल्याला जास्तीचं लागणार, मग त्याचं प्रिपरेशन हे 2-3 दिवस अगोदर करत असते, कारण माझ्या किचनमध्ये काय गोष्ट आहे काय नाही आहे त्यानुसार। त्यानंतर मग मी सगळे डबे वगैरे काढले, इवन छोट्या छोट्या ज्या बरण्या होत्या त्यासुद्धा काढल्या, बरण्या पण प्रचंड आहेत, एका रॅकला मला वाटतं जवळपास 5-5 बसतील, अशा 15 टोटल आहेत बरण्या, आणि त्यामध्ये मलाच कळत नाही की मी काय काय ठेवते। असं वाटतं की 2 म्हणजे 3 जणांच्या कुटुंबाला म्हणजे एवढूशाला काय लागतं, पण जेव्हा आता मी काढते हळूहळू तर प्रत्येक बरणीमध्ये काही ना काहीतरी आहेच, म्हणजे हे आहे ते आहे। एकदा असं वाटतं की फक्त 12 बरण्या छोट्या 12 बरण्या मोठ्या ह्याच्यामध्ये भरपूर राहू शकतं, म्हणजे जे आपला रवा लागतो, पीठ लागतं, आपलं दाण्याचं पीठ लागतं, साखर, मीठ, डाळी वगैरे आहेत, इवन कडधान्य वगैरे आहेत ना, पण हे छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे त्याच्यात राहून गेल्या आहेत। सोयाबीन आहे किंवा एखादं कडधान्य राहिलं आहे त्याच्यामध्ये, नाहीतर एखादं त्याच्यामध्ये हे राहिलं आहे माझं साबुदाण्याचं एक ठेवलेलं आहे, 2-4 डाळी आहेत त्याच्यामध्ये। तर असं वाटतं की नाही भरपूर लागतं, म्हणजे इवन 3 जणांचं कुटुंब असलं ना तरी बऱ्याच गोष्टी आपल्याला लागतातच, असं म्हणू शकत नाही की फक्त 12 बरण्या इनफ आहेत, 12 मोठ्या 12 छोट्या, अशी पहिली माझी मेंटॅलिटी होती जेव्हा मी आणि दीपक होतो। तेव्हा थोडंफार कमीच लागलं होतं, कारण संसाराची सुरुवात झाली होती तेव्हा असं, त्याच्यामुळे ते सगळे तेव्हापासूनचे आहेत, म्हणजे जवळपास ना 10 वर्ष होत येतील हे सगळ्या बरण्या तेव्हाच्या आहेत जेव्हा मी माझा संसार थाटला होता।
हळूहळू गोष्टी त्याच्यामध्ये मी ॲड ऑन करत गेली होती. पण तरी पण एक असतं ना की जुनं आपलं काही फेकायचं नाही. अजूनपर्यंत जर ते चांगलं चाललं आहे ना मग त्याच्यामध्ये कधीच घ्यायचं नाही. आणि मी अजूनपर्यंत अशी कधी तुम्हाला गोष्ट दाखवली नाही की मी किचनसाठी ही गोष्ट नवीन घेतली आहे, म्हणजे किचनमध्ये ह्या वस्तू घेतल्या आहेत. ज्या गोष्टी मला गरज पडली, जसं मी खूप माझा कुकर होता, त्या कुकरची पूर्ण वाट लागली होती, तरी पण मी शेवटच्या ह्याच्यापर्यंत मी यूज करत होते की बाबा हा आत्ता. पण जेव्हा त्यांनी मला एंड दिला त्या कुकरने तेव्हा जाऊन मला मग तो विकत घ्यावा लागला. म्हणजे मी अननेसेसरी कुठलीही गोष्ट खरेदी करायची, ही जुनी झाली आहे किंवा ही बरोबर दिसत नाही. कारण बऱ्याच असतं ना की बाबा ह्या बरण्या आता जुन्या झाल्या आहेत किंवा ही वस्तू जुनी झाली आहे, त्याच्यामुळे त्याची गरज वाटत नाही किंवा काय. तर कोणी म्हणेल हे प्लास्टिक आहे, हे आहे, ते आहे. तर आपण सगळ्याच गोष्टी नाही बदलू शकत. आणि हे म्हणजे बऱ्याच स्टील वगैरे असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण छोटे छोटे डबे असतात किंवा मग अजून दुसरं काही असेल, जसे आपण कधी कधी कढई यूज करतो किंवा काय, सगळेच जण सगळं फेकून नवीन आणत नाही. कारण पहिल्यापासून त्या गोष्टी आपल्याकडे असतात. आणि आपण कोणी दाखवत असेल मे बी स्टीलसाठी, म्हणजे व्हिडिओसाठी की मी स्टील वापरतो हे ते वगैरे, पण किचनमध्ये काहीतरी कोणाच्या इथे जर्मन तरी असेल किंवा नॉनस्टिक असतंच. असं कुठलं नसेल की कोणाकडे नॉनस्टिक नसणार आहे. त्यामुळे माझ्याही घरात प्रचंड आहेत. आणि नॉनस्टिक काही अशा गोष्टी ज्या मी घेतल्या नाही आहेत, गिफ्टमध्ये भेटले, दिवाळी गिफ्टमध्ये भेटल्या आहेत. बऱ्याचदा मी दाखवलं आहे. गेल्या वर्षीच्या दीपकच्या ऑफिसच्या गिफ्टमध्ये तर पूर्णपणे नॉनस्टिक पूर्ण त्यांना ते हे मिळालं होतं, भांडी मिळाली होती. त्याच्यामुळे आपल्याकडे आहेत त्या गोष्टी. आणि मी अननेसेसरी कुठली गोष्ट घेत नाही, खरेदी करत नाही. इवन म्हणजे कढईसुद्धा एवढा पूर्ण खराब झालेत ना तरी पण मला त्या घेऊशा वाटत नाही, कारण आहेत त्या आहेतच. 1-2 गोष्टी मी नॉनव्हेजसाठी ठेवलेल्या आहेत, तळणासाठी ठेवलेल्या आहेत. रेग्युलर भाजीसाठी मी गेल्याच महिन्यामध्ये एक स्टीलची कढई घेतली आहेत, म्हणजे रेग्युलर गोष्टी त्याच्यामध्ये आपल्या खायच्या. आणि कधीतरी भरपूर सारी लोक वगैरे असतील तर माझ्याकडे असे नॉनस्टिक नाही आहेत, पण त्याच्यामध्ये ना ही जी तुम्हाला भांड्यांमध्ये ती कढई दिसते ना तशा 2 आहेत. इवन मोठावरती टोप आहे तो सुद्धा आहे. जर एखादी लोक वाढलीत, म्हणजे 7-8 लोकांचं जर जेवण बनायचं म्हटलं तर तेवढी इनफ माझ्याकडे भांडी आहेतच. असंच म्हणजे माझ्याकडे किचनमध्ये सामान मी भरून ठेवते. तर आता सगळं मी खाली केलेलं आहे. इवन डब्बेसुद्धा खाली केलेत, बरण्यासुद्धा खाली केलेत, त्याच्या जाळ्या होत्या त्यासुद्धा खाली केल्या होत्या. आणि ते जी माझी मेन ट्रॉली होती, वाट्या चमचे वगैरे सगळं ते सुद्धा पूर्ण खाली केलं होतं. आणि त्याचा जो रॅक होता ना तर तो पूर्ण धुवायचा होता. तर तो मी म्हटली की आई धुवू म्हणून, तर ती आई गेली तिथे धुवायला लागली. आणि सगळं आता हे जे जाळ्या दिसतात तेवढा फक्त मी झाडून घेतल्या आणि आतून पुसून घेतल्या. आणि हे काही घासायची गरज नाही, कारण त्या पूर्ण जाळ्या आहेत. इवन त्यांना मी पुसून घेतलं होतं. आणि 10-15 मिनटामध्ये मग म्हटली चल ते सुखेल कडकडीमध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये वास राहणार नाही किंवा मग असं मॉइश्चर पकडणार नाही. आणि इवन तशा ह्या ट्रॉल्या माझ्या वॉटरप्रूफ आहेत, त्याच्यामुळे असं काही प्रॉब्लेम येणार नाही. तसंही रोजचं माझ्या ह्या ट्रॉल्या ओपन असतात, त्याच्यामध्ये हवा जाते वगैरे, म्हणजे ओपन हवा पास ऑन होत असते. एकदमच पूर्ण मी पॅक करत नाही. रात्री झोपायच्या अगोदर तसं करत असते. भले दिवसभर आम्ही ऑफिसमध्ये असलो ना तरी ते उघडं असतं, म्हणजे बंद असलं ना तरी संध्याकाळी आम्ही ना ते ओपन करूनच झोपतो. आणि त्याच्यानंतर मग ते सकाळी उठल्यावरती सगळं बंद करतो. इवन मग त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कुबट वास येईल किंवा काय येईल असं अजिबात नसतं. त्यामुळं ताईचं पूर्ण तिकडे झालं होतं, म्हणजे घासून वगैरे. आणि बऱ्याच साऱ्या ज्या गोष्टी होत्या आता ती तिकडे पुसते ओल्या कपड्याने वगैरे, डेटॉल टाकून सगळ्या गोष्टी पुसते. त्यानंतर खालच्या 2 रॅक होत्या त्या माझ्याकडनं झाल्या होत्या. इवन मी ती पुसून वगैरे क्लीन केल्या होत्या. तर जशी भांडी मी त्या ह्याच्यामध्ये ठेवली होती परड्यामध्ये, तर ती मी पूर्ण सगळी हवी तशी लावून घेते व्यवस्थित, तशीच काढली होती. आणि भांडी ही माझी रोजच्या वापरातली आहे. मी अजिबात अशी कुठलं एकही भांडं नाही ज्याला मी वापरत नाही. इवन कधी कधी काय असतं ना, आपल्या रेग्युलर प्लेट आपण घेत असतो आणि मग त्या मागच्या असतात त्या राहून जातात, मग त्या पण मी वापरत असते का तर त्यासुद्धा वापराव्या, त्यासुद्धा धुवाव्या. त्याच्यामुळे माझ्याकडे असं कुठलं भांडं नसेल की मी ते वापरत नसेल. आणि जर मी वापरत नसेल ना तर मी अशी म्हणजे असं एक पिशवी करून ठेवली जी त्याच्यामध्ये सगळी भांडी आहेत आणि ती बेडमध्ये आहे. त्याच्यामुळे माझ्याकडे जे काही आहेत ना ते फक्त वापरते मी, म्हणजे वापरणाऱ्याच्याच वस्तू आहेत. त्याच्यामुळे त्या पुन्हा घासा, पुन्हा धुवा अशातला भाग नाही. कारण आता मला ऑफिसला सुद्धा निघायचं आहे. आयांश आपला शांत बसलाय म्हणून काय वाटत नाही आहे, नाहीतर मी एकटी जर असती ना तर हे पॉसिबलच झालं नसतं. आई होती म्हणून मला बोलतात ना 3रा-4था हातभार लागतोय, आई हे पूस, आई ते पूस, आई करते ते सगळ्या गोष्टी. पण या ठिकाणी जर मे बी बोलतात ना की आपल्या एकटीवरती जर पडलं असतं तर आपल्याला तेवढं जमलंच नसतं. वेळ गेला असता, असं नाही माझ्याकडे वेळ गेला असता. आणि मी तेवढं पाहिजे ना क्लीन तेवढं मी सहसा केलं नसतं जर एकटीने जर पूर्ण
क्लिनिंग करायचं म्हटलं तर, पण आई होती म्हणून थोडा त्याच्यामध्ये हातभार, थोडा काय बराच हातभार लागला. मी फक्त काढून देते, बाकी तिथे साफसूफ पुसपास करायचं ते ती करत होती. आणि तिचं कसं म्हणणं की तुला ऑफिसला वगैरे जायचं आहे, त्याच्यामुळे थांब, तू मला सांगून जा, मी करते. जसं माझी जी टाकी आहे ना खाऊची, ती पूर्णपणे तिने आदल्या दिवशी काढली होती, ती पूर्ण घासून वगैरे काढली आणि त्याच्यानंतर मग ती पुसून वगैरे पुन्हा ती पॅक जशी होती तशी ठेवली. इवन फ्रीजसुद्धा, हे पूर्णपणे फ्रीज होता वरून, तो तिने पूर्ण क्लीन करून मोकळी झाली. आता 2 दिवसानंतर दीपकला सुट्टी आहे, त्याच्यामुळे तो पूर्ण घराचं हॉलचं, इवन आमच्या स्लायडिंग वगैरे होते, डोअर वगैरे होते, तो त्याचं काम आहे. अशी आम्ही वाटून दोघांनी केलेली कामं आहेत. मी किचन हाती घेतले आणि बाथरूम हाती घेतले. तर त्याला म्हणाले की स्लायडिंगचे डोअर, दरवाजा किंवा गॅलरी हे सगळं पुसायचं वगैरे तुझं काम होतं. तर तो बोलला ठीक आहे, कारण मी जास्त स्वतःवरती हे करू शकत नाही, मला पुन्हा मग पार्टीचा त्रास वगैरे होऊ शकतो. तर बघा, पूर्ण माझं किचन क्लीन झालेलं होतं आणि जे काही खालचं होतं ना तेवढं मी लावून घ्यायचा प्रयत्न करते. आणि त्याच्यामध्ये असा चिमुकल्याचा हातभार लागलाय बघा. आयश किती एकदम नम्रपणे किंवा मम्मा हे घे, मम्मा ते घे, मम्मा मी पण साफसफाई करतो क्लिनिंगमध्ये. तुम्ही बघा हा व्हिडिओ कसा भारी वाटतो की तो मला हेल्प करतोय सगळ्या गोष्टी. इवन आईसुद्धा मध्ये मध्ये त्या कचरा वगैरे काढते ना, तो म्हणतो मम्मा आई थांब ना, मी करतोय ना, गडबड करू नकोस, असं आईला तो इन्स्ट्रक्शन देतोय. त्याच्यामुळं बघा सगळं डबे जे काय होते ना, म्हणजे बाहेर काढले होते ते पूर्ण क्लीन झाले, कारण की आतलं सगळं सुकलं होतं. आणि आता फक्त मला टाईल्स होत्या ना, त्या फक्त घासायच्या होत्या, बाकी दॅट साईड पूर्ण क्लीन झालं होतं. आणि आता तो माझ्याकडे मस्काला होता की मम्मा मला संध्याकाळी ऑटो रिक्षा देणार ना तू, मम्मा मला ऑटो रिक्षा देणार ना. कारण त्याला मी प्रॉमिस केलं होतं की अजिबात मस्ती करायची नाही आयुष, मम्मा काम करते वगैरे. कारण सकाळी उठून पहिला मी 1 तास 1.5 तासाच्या अगोदर सगळं काम केलं होतं, पूर्णपणे स्वयंपाक केला होता. आणि जर मी आत्ता स्वयंपाक करायला लागले असते तर अजिबात माझ्याकडे ती ताकद राहिली नसती. फक्त एवढंच की घर क्लीन करायचं, मग त्या जोशमध्ये आहे की चला घराची क्लिनिंग करायची आहे ना, बस स्वयंपाक माझा आवरलेला आहे ना, तर जेवढं जमेल तेवढं करायचं आहे. कारण बरोबर 8:35 झाले होते आणि अर्धा तासच होता माझ्याकडे. मग तेवढं फक्त टाईल्स बाकी होतं आणि वरचा जो रॅक होता ना त्याच्यावरती चिकट डाग उडतात, मग ते सुद्धा क्लीन करायचं होतं. आणि बाकीचं जे काही पडलं होतं ते एका साईडला आई क्लीन करत होती, म्हणजे एक्स्ट्राचं जे काय असेल किंवा एखादी दुसरी बरणी होती खाली केली, त्याच्यामध्ये काही असं नव्हतंच. त्याच्यामुळे मग अशा काही बरण्या असतात ना 1-2 खाली झाल्या की तशाच असतात, मग त्यासुद्धा मी क्लीन करायला घेतल्या होत्या. आणि जास्त मला कुठे जोर लागतो की वरती जे चिकट वगैरे जे असतं ना, जे मेन हिते सगळं तेलाचं वगैरे हे पडतं, तर ते माझ्याने होत नाही, म्हणून मग ते क्लीन करावंच लागत होतं. त्याला थोडा जास्त जोर लागत होता. इवन मी प्लॅटफॉर्मवरती उभी राहत नाही, मला भीती वाटते. कारण मी असा एक व्हिडिओ बघितला होता की प्लॅटफॉर्मवरती म्हणजे उभं राहून असं खाल पूर्ण प्लॅटफॉर्म पडला होता, म्हणून मला त्याची जरा शक्यता वाटते की नको, म्हणून आपल्या वजनाने कदाचित होऊ शकतं, पण मी नाही, म्हणजे एवढं जमेल ना खुर्चीवरती उभं राहून वगैरे मी करण्याचा प्रयत्न केला होता. सहसा तेवढं घरामध्ये माझ्या घाण नाही आहे, कारण मी प्रत्येक वेळेला अशी जेव्हा मी करते तेव्हा असा ओला कपडा किंवा साबणाचा कपडा असा फिरवत असते, त्याच्यामुळे जेवढा माझ्या हाताला येईल ना तेवढी टाईल्स पूर्ण क्लीन असेल. टाईल्समध्ये चिकटपणा नाही आहे अजिबात. हा पण हे जो रॅक आहे ना त्याच्यावरती उडतो किंवा बसून जातो, जो तेलाच्या फोडण्या वगैरे देतो तेव्हा. पण हे टाईल्स वगैरे अजिबात डाग गेलेलं नाही आणि पूर्णपणे क्लीन आहे. फक्त थोडासा मी हात पाण्याचा फिरवला, म्हणजे साबणाचा फिरवला आणि तेवढंच पुरतं क्लीन झालं होतं. आणि आता पूर्ण माझं क्लीन चकाचक प्लॅटफॉर्म होता तो क्लीन करून घेतला होता. आणि आईला म्हटली की बस एवढं झालेलं आहे, आता आपण छान मस्त नाश्ता वगैरे करूया आणि चहा वगैरे करूया. तरी पण ह्या बोक्याचा मला हे करतोय, कारण त्याला श्युरिटीच येत नाही की मम्मा मला देईल. कारण त्याला कधी कधी वाटतं की फक्त आम्ही कामापुरतं शांत राहण्यासाठी आम्ही त्याला गोड बोलत असतो, पण नाही, त्याला जे म्हणजे टॉयज त्याला मला द्यायचे आहे आज. त्याला प्रॉमिस केले, दिवाळी आहे, सगळ्या गोष्टी आहे. गुड बॉयसारखा तो वागायला लागलेला आहे आणि तो समोरून म्हणतो मम्मा मी गुड बॉय झालो आहे ना, मग मला तू देणार ना, असं तसं त्याचं चालू असतं. असो, आपल्या कामांमध्ये मी त्याला म्हणजे असं हे करते, बिझी करते, तेच खूप आहे. त्यानंतर सगळं नाश्ता वगैरे केला आणि पहिल्यांदा असं झालं आहे की मला ऑफिसला जाताना विंडो सीट मिळाली, जे की कधीच होत नाही. ऑफिसला जाताना विंडो सीट मिळाली, कारण मला 10 ते 15 मिनटं लेट झालं होतं आणि आज सुट्टी होती, काय काही कळलं नाही, पण मला विंडो सीट मिळालेली आहे. त्यानंतर संध्याकाळी येऊन मला नॉनव्हेज बनवायचं होतं. तर तुम्ही म्हणाल की ते एवढं सकाळी सगळं क्लीन केलं आणि त्याच्यानंतर आता नॉनव्हेज की नाही, आई आलेली आहे त्यामुळे तिला
नॉनव्हेज बनवून आपण असतं ना 2 दिवस झाले की तिचा वार होता म्हणून इथपर्यंत ठीक होतं, म्हणून मग तिच्यासाठी मी आज नॉनव्हेज बनवलं. सुखं चिकन रस्सा, भाकरी आणि भात एवढंच. आणि जास्त नॉनव्हेजसाठी मला तामझाम वगैरे लागत नाही, त्याच्यामुळे किचनचा जेवढा जो काही पार्ट असेल ना तेवढा पुन्हा मी घासून पुसून पुन्हा क्लीन करीन. तर बघू शकता छान असं रस्सा केलेला होता, सोबतच असं सुखं चिकन केलं होतं. आणि बऱ्याचदा माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलं ना का मग त्यांना असं वाटतं की हे असंच बनव म्हणून. आणि हे आमच्या इकडची कोकणातली पद्धत नाही आहे, मी इकडे माझ्या सासूबाईंचं बघूनच मी बघितलं होतं, त्याच्यामुळे आता मी ते तसंच करते. कारण त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं वाटण लागत नाही, काय लागत नाही, त्याच्यामुळे ते पटकन होऊन जातं. 1 तासाच्या आतमध्ये नॉनव्हेज पूर्णपणे बनवून जातं. भाकऱ्यासोबतच केल्या होत्या आणि मस्त आम्ही जेवायला घेतलं होतं. खूप भारी वाटतं. आज दगदग नाही एवढी झाली कारण आई पण हेल्प करायला होती, ऑफिसला गेली आणि त्याच्यानंतर बाकी सारे छोटं मोठं होतं तर आईची हेल्प होती. सो असा घालवला दिवस. कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. थोडंसं लेट झालं आहे क्लिनिंगचा व्लॉग तुम्हाला येईपर्यंत, कारण मी 2-2 दिवस एक अल्टरनेट डेज हे गॅप ठेवून मी व्हिडिओ करते. होप्स तुम्हाला हे आवडतील. चला पुन्हा भेटू छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, आनंदी राहा. आई वडिलांना अजिबात दुखावू नका. तुम्हाला जे हवं ते करा. चलो बाय.